नमस्कार, चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत। हा व्हिडिओ खास आपल्या लाडक्या बहिणींसाठी बनवण्यात आला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईलवरती लाडक्या बहिणीची ई-KYC कशा प्रकारे करायची ते आपण पाहणार आहोत। स्क्रीनवर आपल्याला जी लिंक दिसते ती लिंक आपण गुगल ब्राउझरवरती जाऊन टाकायची आहे व ओपन करायची आहे। पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे नवीन पेज पाहायला मिळेल। यामध्ये आपण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। नंतर पुढे दुसरे नवीन पेज ओपन झालेले आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये वरती आपल्याला लाभार्थी लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर खालती आपल्याला कॅप्चा भरायचा आहे। त्या खालती आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे खालती आपल्याला OTP पाठवा यावरती क्लिक करायचे आहे। लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर पुढचे आपल्याला सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर पुढचे एक नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला लाभार्थी लाडक्या बहिणीच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर खालती आपल्याला कॅप्चा भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरून झाल्यानंतर मी सहमत आहे या पॉईंटवरती टच करून त्याच्या खालती आपल्याला OTP पाठवा यावरती क्लिक करायचे आहे। पुढे आपल्याला OTP मागत आहे। या ठिकाणी आपल्याला OTP टाकायचा आहे। हा OTP लाडक्या बहिणीच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर या ठिकाणी टाकला असेल त्या आधार नंबर लिंक मोबाईल नंबरवरती हा OTP जाणार आहे। OTP टाकून झाल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। पुढे आपल्याला एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी लाभार्थी महिलेच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल। पुढचे आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे। या ठिकाणी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी जात आहे ती या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे। या ठिकाणी आपल्याला माहिती विचारली आहे। नंबर 1, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही। ही माहिती आपल्याला विचारली आहे। या ठिकाणी आपल्याला निवडावरती क्लिक करून होय या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। नंतर पुढचा जो प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। या ठिकाणी खालती निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला होय या ऑप्शनला टच करायचे आहे। नंतर खालती कोपऱ्यामध्ये एक ब्रॅकेट दिला आहे, त्यामध्ये टिक लावायचे आहे। ब्रॅकेटवरती टिक लावल्यानंतर खालती आपल्याला सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व आपला हा अर्ज या ठिकाणी सबमिट करायचा आहे। आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर स्क्रीनवरती आपल्याला एक मेसेज दिसेल, तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसेल। अशा पद्धतीने आपण घरी बसून आपल्या मोबाईलवरती लाडक्या बहिणींची ई-KYC करू शकता। माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।